नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम मी कुकर लावून घेतला आहे. मी आणि बाळाने देवपूजा करून घेतली आहे. बघा, छान मस्त टिक्का लावला आहे. इथे डाळ आपली शिजली आहे. कुकरला दोन 3 शिट्ट्या मारून घेतल्या. डाळ शिजली आहे पूर्ण. थोडं पाणी कमी पडलं होतं, पण डाळ भाजी शिजलेली आहे. तर इथे कटाच्या आमटीसाठी डाळ करून घेतली, इथे पुरणासाठी, आणि लगेच बाळाचा खाऊसाठी कुकर लावला. थोडीशी सुंठ, बडीशेप आणि इलायची बारीक करून घेतली आहे. इथे टोप गॅसवर ठेवून गूळ, सुंठ, बडीशेप, थोडं चवीपुरतं मीठ टाकून, गूळ टाकून इथे पुरण करायला घेतलं आहे. पुरण होतच आहे आपले इथे. तितक्यात मी लगेच बाळाचा खाऊ पण झाला होता, तो वाटीत काढून घेतला आहे. आणि कटाच्या आमटीसाठी कांदा, लसूण, अद्रक हे भाजून घेतलं आहे. हे थोडे कच्चे गरम मसाले आहेत. त्याच्यावरच खोबरं आहे, खोबरं पण भाजून घेतलं. कच्चे गरम मसाले तर भाजून घेतले, धणे भाजून घेतले. सगळं पटापट करावं लागणार आहे, कारण व्हिडिओ थोडा लेंदी होणार आहे, मोठा होणार आहे, म्हणून पटापट करते आहे. लगेच मिक्सरला ग्राइंड करून घेतले. हे बघा, ही पेस्ट अशी झाली आहे. डन. वाळाचा खाऊ पण झाला आहे. इथे मी लगेच भात घातला आहे. इथे लगेच कटाच्या आमटीसाठी कढई ठेवली आहे. इथे जिरा फोडणी दिली आहे, जिऱ्याची फोडणी दिली आहे. मसाला टाकला लगेच. हा आपला गरम मसाला, घरचा मसाला, आणि थोडं तिखट लाल घातलेला आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून त्या गरम मसाल्यामध्येच टाकला आहे, म्हणजे जळणार नाही जास्त, कारण आपला मसाला ऑलरेडी भाजलेला होता. म्हणून त्याच मसाल्यात मी लगेच टाकला आहे, म्हणजे आपला जळत नाही. इथे पुरण पण बनवून घेतलेलं आहे. मसाला पण आपला झाला. कटाची आमटीचा कट टाकून दिलेला आहे. इथे हळद, मीठ टाकून पीठ मळायला घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मैदा जास्त आहे, थोडंसं गव्हाचं पीठ आहे. इथे भजीसाठी मी थोडा ओवा, कांदा, मिरची, जिरं, चवीपुरतं मीठ, थोडासा सोडा टाकलेला आहे. आणि हे सगळं एकजीव करून हळद, मसाला हे सगळं टाकणार आहे. इथे लगेच आपलं कटाची आमटी आपली रेडी झालेली आहे. फास्ट बोलावं लागते, मला येत नाही फास्ट, तर मी प्रयत्न करते. हे आपलं भजीचं सारण रेडी झालेलं आहे. इथे कढई ठेवली, कढई तापली आहे. पटापट भजी टाकले आहे. पटापट सगळं चाललं आहे. म्हणून पटापट मी गडबड गोंधळ घालते आहे, तुम्ही ऐका फक्त. आणि इथे मी माझी भजी पण तयार झालेली आहे. इथे पीठ मळलं होतं, मुरून दिलं. अर्धा तास जरा मी मुरू दिले. सगळं करत पीठ मळून घेतलं. इथे लगेच मी छोटे हुंडे केले. पहिलं 2 देवांसाठी, एक होळीसाठी द्यायचा होता, म्हणून फटाफट 2-3 पोळ्या पहिल्या छोट्या करून घेतल्या देवांसाठी आणि स्वामींसाठी पण, आणि हे होळीसाठी पण टाकायची होती, म्हणून पटापट पुरणपोळ्या करून घेतल्या. 10-15 पुरणपोळ्या फटाफट केल्या मी. फास्ट मला बोलता येत नाही, मध्ये डंतर असं होतं, पण तुम्ही समजून घ्या. तर मी प्रत्येक पोळी लाटून दाखवत नाही, फटाफट शेकून दाखवते आहे. फटाफट माझ्यासारखं करायला सुद्धा. इकडे मी तनुला जेवायला आणलं आहे. ती काय मला व्हिडिओ काढू देत नव्हती, म्हणून मी फोटो टाकला आहे. आणि आम्ही दोघी रेडी झालो. मी आणि माझं छोटंसं बाळ रेडी झालो आहे. आम्ही चाललो पूजेला. डन.